जय जगदंबा. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. शारदीय नवरात्राचा आज 8वा दिवस. महागौरी माताचं आज पूजन. पार्वती माताचं हे 8वं रूप. हिच्या गोऱ्या रंगामुळं हिचं गौरी माता नाव पडलं. हिचं वाहन आहे वृषभ, बैल. ती अष्टभुजा आहे. आज सुवासिनी तिची खणानारायण ओटी भरतात. आज कुमारिकेचं पूजनही केलं जातं. काही ठिकाणी घागरी फुंकण्याचा कार्यक्रम असतो. सर्वांना शांती, समाधान, सुख देणाऱ्या या महागौरी मातेला नमन करून आपण आजच्या चिंतनाला प्रारंभ करूया. मागील भागात आपण पाहिलं, काली मातेने चंडमुंड या 2 राक्षसांचा वध केला. चंडमुंडाच्या वधानंतर शुंभने रक्तबीज नावाच्या महापराक्रमी राक्षसाला पाठवलं. भरपूर सैन्य घेऊन तो रणांगणात आलेला आहे. रक्तबीजाला पाठवताना शुंभानं सांगितलं की रक्तबीजा, रणांगणावर जा. तू अमर आहेस, तुला मृत्यूचं भय नाही. जाऊन त्या चंडीला तुझा पराक्रम दाखव. रक्तबीज म्हणाला, हे राजन, मी आत्ता जाऊन त्या कालिकेचा वध करतो आणि त्या जगदंबेला पकडून आणून तुझी दासी करतो. या रक्तबीजाला शिवानी वर दिलेला आहे की त्याच्या प्रत्येक रक्तबिंदूतून, म्हणजे त्याच्या रक्ताच्या थेंबाथेंबातून रक्तबीज उत्पन्न होईल आणि तो परत युद्ध करेल. या वरान तो उन्मत्त झाला होता. युद्धाच्या प्रसंगी रणांगणावर त्याचं रक्त सांडलं की त्या रक्ताच्या बिंदूतून अनेक रक्तबीज त्या ठिकाणी उत्पन्न व्हायचे. आणि त्यामुळं या शुंभाला विश्वास होता की रक्तबीज जाऊन नक्कीच त्या कालीचा वध करेल आणि जगदंबेला घेऊन येईल. रक्तबीज रणांगणावर आला. त्याला पाहताच देवीनं शंखनाद केला. शंखनाद ऐकल्याबरोबर रक्तबीजाला राग आला. क्रुद्ध होऊन त्यानं प्रथम त्या सिंहावरच बाण सोडला. आंबेने सिंहापर्यंत तो बाण पोहोचण्याच्या आधीच त्या बाणाला तोडलं. त्याने देवीवर प्रचंड बाणांची वृष्टी केली. देवीने चपळाईनं ते सारे बाण तोडून टाकले. देवी त्याच्या प्रत्येक आव्हानाला उत्तर देऊन प्रति आव्हान निर्माण करत होती. काली देखील युद्ध करू लागलेली आहे. काली मातेने त्याचे अनेक राक्षस ठार केले. या काली मातेनं त्याच्याबरोबर आलेला कालके आणि कंबोज नावाचा पराक्रमी हे 2 राक्षस त्या दोघांना मूर्छित पाडलेले. ते रणांगणावर खाली कोसळलेले. काली आणि जगदंबा दोघी देवी निकरानं युद्ध करत होत्या. रक्तबीजाने आपल्या गदेने त्या देवीवर प्रहार केला. जगदंबेवर प्रहार करताच जगदंबेनं त्या गदेचं चूर्ण केलं आणि त्याच्यावरती चक्रानं प्रतिहल्ला केला, प्रहार केला. चक्रानं प्रहार केल्याबरोबर त्याच्या देहातलं रक्त मोठ्या प्रमाणात खाली वाहू लागलं त्याच्या बाहूमधून. आणि त्या वाहू लागलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाथेंबातून अनेक रक्तबीज उत्पन्न होऊ लागले. अशा रीतीनं त्या युद्धभूमीवर असंख्य रक्तबीज दिसू लागले. देवीनं परत शंखनाद केला. शंखनाद करताच जगदंबेच्या साह्यार्थ 10 शक्ती धावल्या. हंसारूढ झालेली ब्रह्मांडी आली, ब्रह्मदेवाची शक्ती. वैष्णव विष्णूची शक्ती आली. शंकराची शक्ती शांकरी आली.
कार्तिकेयाची शक्ती कौमारी आली, इंद्राची शक्ती इंद्राणी आली, वराहाची शक्ती वराहिणी आली, नरसिंहाची शक्ती नारसिंहिणी आली, यमाची शक्ती यमानी, तसेच वारुणी आणि कोबेरी आदी 10 शक्ती त्या रणांगणावर उपस्थित झाल्या आणि त्या रक्तबीजापासून उत्पन्न झालेल्या त्या रक्तबीजाशी ह्या सगळ्या युद्ध करू लागल्या. त्यांच्या हातात शस्त्रास्त्र होते, त्या आपापल्या वाहनावर बसून आलेल्या होत्या आणि कोट्यावधी रक्तबीज त्या युद्धभूमीवर युद्ध करत होते. त्या सर्वांशी ह्या 10 शक्ती युद्ध करू लागल्या. ब्रह्माणीने ब्रह्मदंडाने, माहेश्वरीने त्रिशूळाने, नारसिंहीने नखाने त्या रक्तबीजांना रक्तबंबाळ करून सोडलेलं आहे. पण त्या रक्तातून पुन्हा रक्तबीज निर्माण होऊ लागले आणि त्या रक्तबीजानं सारं रणांगण व्यापलं. आता त्याच्या सगळ्या रक्तातून त्या उत्पन्न झालेल्या त्या रक्तबीजांशी हा 10 शक्ती स्वतः काली, जगदंबा ह्या सगळ्या युद्ध करत होत्या. पण ते उत्पन्न झालेले रक्तबीज मात्र त्यांना भारी पडत होते. जगदंबा चामुंडेला म्हणाली, हे चामुंडे, तू आता सत्वर म्हणाले मुख विस्तृत कर, मोठं मुख कर म्हणाले, आणि या रक्तबीजाचं पडणारा रक्त तू पिऊन टाक. त्याच्या रक्ताचा एकही थेंब भूमीवर पडणार नाही असे कर, म्हणजे हे दैत्य निर्माण होणार नाहीत. आणि याआधी जे याच्या रक्तापासून निर्माण झालेले दैत्य त्यांना या दैवी शक्ती नष्ट करतील. आणि अशा रीतीनं तू असा प्रयत्न कर की हे रक्तबीजाचं रक्त जमिनीवर पडू नये, युद्धभूमीवर पडू नये, म्हणजे हे देवावर आलेलं संकट नाहीसं होईल. नंतर अंबिकेने रक्तबीजावर प्रहारवर प्रहार सुरू केले. त्याच्या अंगातून वाहणारे रक्त चामुंडेने प्राशन करायला प्रारंभ केला. रक्ताचा एकही थेंब चामुंडेने जमिनीवर पडू दिला नाही. देवीने त्या रक्तबीजाचे सत्वर तुकडे तुकडे केले. कालिकेने आपलं मुख विस्तृत केलं होतं आणि तिथे रक्त प्राशन करू लागले. आणि शेवटी या युद्धामध्ये त्या रक्तबीजाचा वध झाला. बरं, सिंहाने आपला पराक्रम दाखवला होता. सिंहाने अनेक दानवांचा फडशा पाडला होता. रक्तबीजापासून निर्माण झालेल्या दानवांची संख्या काही कमी नव्हती. या देवीच्या 10 शक्ती त्यांच्याशी युद्ध करत होत्या. सिंह युद्ध करत होता. सारे देवादिदेव जे ते स्वर्गातून आणि भूमीहून पाहत होते. सगळ्या देवादिदेवांनी त्या देवीचा जय जयकार केला. आणि अशा रीतीनं दुर्गम ठार झाल्याबरोबर आपला हा रक्तबीज ठार झाल्याबरोबर देवीने दुर्गम नावाचा राक्षस ठार केला. हा दुर्गम नावाचा दैत्य, याला ठार केला म्हणून देवीचं नाव दुर्गा देवी पडलेलं बघा, दुर्गा मा पडलेले. हा दुर्गम दैत्य फार पराक्रमी, बलशाली आणि विद्वान तसाच होता, हुशार होता. त्यानं एकदा विचार केला की या देवांची, ऋषीमुनींची खरी संपत्ती वेद, आणि म्हणून त्यानं काय केलं की विचार केला की यांचं जर वेदमंत्र जर नाहीसे झाले तर देव दुःखी होतील, दरिद्र होतील, देशोधडीला लागतील आणि त्यांची अवस्था कमजोर होऊन ती आपोआप नष्ट होतील. याकरता त्यांची वेदमंत्र, वेदविद्याशक्ती आपण आपल्याकडे प्राप्त करून घ्यावी, म्हणजे त्यांचं वेदमंत्र ती विसरतील. याकरता त्यानं ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली. ब्रह्मदेवाची तपश्चर्या केल्यानंतर ब्रह्मदेवानेही काही विचार केला नाही. त्यानं सांगितलं की मला वेद हवेत. ऋषीमुनींना, देवादिदेवांना हे वेदाचं ज्ञान आहे, त्यांचं ते वेदांचं ज्ञान नाहीसं व्हावं आणि मला वेदाचं ज्ञान प्राप्त व्हावं. पण गंमत काय झाली, ब्रह्मदेवाने काही मागचा पुढचा विचार केला नाही आणि त्याला तथास्तु 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 म्हणायचं. आता त्या दुर्गम नावाच्या दैत्याला ते वेद प्राप्त झाले. याचा परिणाम काय झाला,
याला वेद प्राप्त झाल्यानंतर, याला वेदाध्ययन झाल्याबरोबर ऋषी मुनी देव सारे मात्र वेदमंत्र विसरून गेले. कोणी ऋषीमुनी स्नान करणार, संध्या करणार, स्तोत्र नाही, नित्याचं होम हवन नाही, पूजा नाही, मंत्रतंत्र नाही, श्राद्ध विधी नाही, काही 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 सगळं 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 विसरले. आणि काय झालं की या मंत्रतंत्राच्या सगळ्या क्रियाच लुप्त झाल्या. कुठं स्नान नाही, कुठं पूजा नाही, कुठं यज्ञ नाही, कुठं होम नाही, कुठं हवन नाही, कुठं काहीच नाही. सात्विकताच सगळी नाहीची झाली. त्यामुळे काय झालं की भयंकर हाहाकार मातला. देव भ्रष्ट झाले, ते सदाचार विसरले, अनितीने आणि अधर्माने वागू लागले. यातून एक लक्षात घेण्यासारखे की जोपर्यंत तुमच्या मागे स्नान, संध्या, नित्याचं होम हवन, पूजा हे सगळं आहे ना, तोपर्यंत मनुष्य नीतीनं, धर्मानं वागतो आणि त्याचा भ्रष्टाचार कमी असतो, त्याला सुख संपत्ती मिळत असते. पण इथं परिस्थिती अशी झाली की हे सगळे देव ऋषी मुनी मंत्रतंत्र विसरल्यामुळं आणि तिने अधर्मानं वागू लागले, ते भ्रष्ट झाले, दरिद्री झाले, त्यांच्यामध्ये नैराश्य निर्माण झालं, निगेटिव्हिटी येऊ लागली, बेकारी वाढली आणि ती त्यांची अवस्था सगळ्या देवादिकांची, ऋषीमुनींची हालाकीची झाली. यज्ञ, होम, हवन, नैवेद्यही नाही. बरं, यज्ञात आविर्भाग नसल्यामुळे देवांना अन्न मिळेना. सर्वजण क्षीण झाले, निर्बल झाले आणि अशा स्थितीत दुर्गमाने देवावर हल्ला केला. या सर्व निर्बल देवांनी शेवटी आंबेचं स्मरण केलं, कारण त्यांच्याकडे ताकदच नव्हती त्या दुर्गमाच्या सैन्याशी युद्ध करायची. ते म्हणाले, हे आंबे, आम्ही चुकलो आहोत, आम्हाला तो क्षमा कर, आणि काही जरी आम्ही चुकलो असलो तर तू आम्हाला क्षमा करून तू आमचं सहकार्य कर, आम्हाला मदत कर. ते म्हणाले, आंबे, आम्ही वेद मंत्र विसरलो, आव्हान विसरलो, ध्यानमुद्रा विसरलो, विलेपन विसरलो, सार विसरलो. माते, आम्ही फक्त तुझं स्मरण करतो, तू आमच्यावर आलेलं संकट नाहीसं कर. ते म्हणाले, आम्ही चुकलो जरी तरी काही, तू चुकू नको अंबाबाई. माते, तू चुकू नको. आमचे वेदमंत्र कसे विसरले हे आम्हाला कळे ना. न मंत्र न यंत्र तदापीच न जाणे स्तुती महो, नच आवाहनम ध्यानम तदापीच न जाणे स्तुती कथा. आम्ही आव्हान जाणत नाही, ध्यान नाही, तुझी स्तुती कथा जाणत नाहीत, आणि त्यामुळे आम्ही हे सगळं विसरलो. आणि देवीने या सगळ्या देवदेवतांचं स्तवन ऐकलं, चिंतन ऐकलं आणि त्यांची प्रार्थना ऐकली आणि ती प्रकट झाली. तिने त्या दुर्गम दैत्याचा नाश केला बघा, जगदंबेनं. आणि तेव्हापासून देवीचे नाव दुर्गा माता पडले. देवांना वेद मिळाले, देव ऋषी मुनी आनंदी झाले, आणि त्यानंतर मग देव ऋषी मुनी हे आनंदी झाल्यानंतर उत्तम रीतीने त्यांचं ते आचरण करू लागले. त्यांच्यामध्ये सात्विकता निर्माण झाली, त्यांच्यामध्ये नैराश्यता नाहीशी झाली, त्याच्यामध्ये तमोगुण रजोगुण नाहीशी झाली आणि सत्वगुण त्यांचे वाढीस लागले. आता ही कथा फार पुरातन आहे, पण या कथेचा अर्थ काय आहे यावर आपण थोडं चिंतन करायला पाहिजे. दुर्गम दैत्याने विचार केला की देवांच्या सुबत्तेचं कारण वेद आहे. वेदाध्ययनामुळे देव मंत्रपूजा करून सदाचार वृत्तीने राहतात. देवाचे वेद नष्ट झाले की ते भ्रष्ट होतील आणि त्यांचं आचरण बिघडेल, ते देशोधडीला लागतील, आणि म्हणून त्याने वेदावर घाला घातला. कथा पुरातन आहे पण सत्य आहे. आपण जर वेदाध्ययन केलं नाही, संध्या स्नान पूजा जर केली नाही, तर आमची हीच परिस्थिती होण्यासारखी आहे. आज कलियुगात काय, कलियुगात सगळे असे ऋषी मुनी हे देशोधडीला लागायला लागलेले आहेत, कारण वेदाध्ययन नाही, स्नान नाही, पूजा नाही, संध्या नाही. आणि म्हणून आपण थोड्या या कलियुगाच्या परिस्थितीवर थोडं या कथेच्या आधारे चिंतन करूया.
आज आम्ही वेदांचं अध्ययन विसरलो. त्यामुळे आमचं आचरण भ्रष्ट होत आहे. आम्ही अधर्माचं आचरण करत आहोत. त्यामुळे आज आम्ही समाधानी नाही, सुखी नाहीत. बघा, याचं कारण असं आहे. बघा, हे का घडलं याच्या मागचा इतिहास समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. आपल्याला माहिती आहे, इंग्रजांनं 350-400 वर्ष आपल्या देशावर राज्य केलं. व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते झाले. मी म्हणेल, मोगलाईमध्ये मोगलांच्या हल्ल्यामुळे, स्वारीमुळे आमचं जेवढं नुकसान झालं नाही तेवढं या इंग्रजांनं 350 वर्ष आमच्या इथं राज्य केल्यामुळं ते नुकसान झालं आणि त्याचा परिणाम आम्ही आज भोगत आहोत. फार महत्त्वाचं विधान आहे. बघा, काय झालं की हे इंग्रजी व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते झाले. या इंग्रजामधला एक मॅक्स मुलर नावाचा एक विद्वान पंडित होता. बघा, अभ्यास होता, ज्ञानी होता. त्याने भारतीय उपनिषदाचा आणि वेदाचा अभ्यास केला. या उपनिषदाचा आणि वेदाचा अभ्यास करण्याचं त्याचं कारण असं होतं की त्यानं विचार केला की भारतीय लोक एवढे प्रगल्भ बुद्धीचे कसे, यांची बुद्धी एवढी चांगली का, तेज का, आणि नीतिमत्ता आणि यांचं वागणं, आचरण फार सुंदर आहे का आहे. मग त्यांनी अभ्यास केला की याच्या मागे यांचे वेद आणि उपनिषद आहेत. बघा, आमची भारतीय संस्कृती, आपला धर्म परंपरा ही अब्जावधी वर्षापूर्वीची देण आहे. मॅक्स मुलरनं नेमकं आमच्या याच शास्त्रावर घाव घातला. आमची जीवनपद्धती बदलून टाकली. म्हणून मी म्हटलं होतं, मोगल काळात जी हानी आमची झाली नाही ती हानी आमची या शास्त्राची, वेदाची, धर्माची हानी आमची इंग्रजी राजवटीत झाली. आणि त्याचं फळ आज आम्ही भोगत आहोत. आज आम्ही स्नान, संध्या, पूजा, वेद, मंत्र विसरलो, ते या राजवटीमुळंच. या मॅक्स मुलरनं आमच्या धर्मावर घाला घालून आमच्या मनावर पाश्चात्य संस्कृतीचे विचार बिंबवून आमचं वेदांत विचार मोडीत काढले. आज बघा, शिकले सवरलेले लोक, एज्युकेटेड लोक देवधर्माला मानत नाहीत. त्याचं हेच कारण आहे. आणि या इंग्रज सरकारनं आमचे हे सगळे वेद वगैरे हे सगळे मोडीत काढून आमच्या मनावरती पाश्चात्य संस्कृतीचे विचार बिंबवून आम्हाला जे येते त्यांचं गुलाम बनवलेलं आहे. त्याकरता त्यांनी काय केले की शिक्षण पद्धतीत आमूलाग्न बदल केला. त्यावेळीचा इंग्लंडचा जो शिक्षण मंत्री होता मेकाले, या मेकालेनं त्या मॅक्स मुलरच्या सांगण्याप्रमाणे कायदाच केला आणि त्या कायद्याने त्यानं भारतातील सगळे गुरुकुल शिक्षण पद्धती बंद केली. त्याने या गुरुकुल शिक्षण पद्धतीच्या जागी मॉन्टेसरी, ज्युनियर KG, सिनियर KG सुरू केल्या. इंग्रजी शाळा सुरू झाल्या आणि पूर्वीची जी गावोगावी जी गुरुकुलच्या शाळा होत्या त्या गुरुकुलाच्या शाळा सगळ्या बंद झाल्या. या गुरुकुलात गुरुकडे जाऊन विद्यार्थी अध्ययन करायचे, वेदांचं, पुराणाचं, नीतिनियमाचं, धर्माचं तिथं शिक्षण दिलं जात होतं. आणि गुरुकुलातून शिक्षण घेतलेला विद्यार्थी अत्यंत ज्ञानी, नीतिनियमन वागणारा, उत्तम आचरण करणारा, प्रचंड बुद्धिमत्ता असणारा आदर्श भारतीय नागरिक होऊन तो त्या गुरुकुलातून बाहेर पडत असे. गुरुकुलात नीतिनियमाचं शिक्षण होतं, ब्रह्मचर्याचं पालन करून घेतलं जात होतं, बलोपासना शिकवलं जातं, व्यायाम करून घेतला जात असे, सूर्यनमस्कार शिकवले जात असं, कंद, फळमुळे यांचं सेवन करणं, सात्विक अन्न कसं भक्षण करणं, सात्विक अन्नच खायला दिलं जात होतं. आज गुरुकुल बंद होऊन पाश्चात्य शिक्षणाचा प्रसार झाला. आज शाळा महाविद्यालयातील मुलं पहा, काय खावं, काय प्यावं, काय घालावं याचं त्यांना ज्ञानच राहिलेलं नाही. हा सारा कशाचा परिणाम आहे? हा सारा पाश्चात्य शिक्षणाचा परिणाम आहे. आणि त्याचा प्रभाव पण काय पडलेला आहे? या शिक्षण प्रणालीमुळे आम्ही फक्त देहाने भारतीय आहोत. आमचा देव, धर्म, संस्कृती या साऱ्या कल्पना बदलून गेल्या आहेत.
आमचे वेद पुराण उपनिषद इत्यादीपासून आम्ही दूर जात आहोत. आम्ही आज फक्त पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण करत आहोत. आणि हा सगळा परिणाम हा पाश्चात्य शिक्षण पद्धतीचा आहे. आजही बघा मराठी माध्यमाच्या शाळा जवळपास नष्ट होत आहेत. हे कधी बदलणार? किती इंग्रजांनी आमच्यामध्ये स्लो पॉइझनिंग दिले, त्याचा परिणाम आज आम्ही भोगत आहोत. आज आमची ही तरुण पिढी, त्यांना धर्माचं ज्ञान नाही, शास्त्राचं ज्ञान नाही, स्नान नाही, संध्या नाही, गायत्री म्हणता येत नाहीत, पूजा करत नाहीत. आणि म्हणून या सर्व गोष्टीचा विचार होणं आवश्यक आहे. त्यानिमित्ताने ही देवी भागवतामधली दुर्गमाची कथा फारच उत्तम आहे आणि समजून घेऊन आचरणात आपण त्याप्रमाणे आणली. आपण आपल्या धर्माचा, संस्कृतीचा अभ्यास करून त्या धर्माप्रमाणे, संस्कृतीप्रमाणे वागलो तर त्यात निश्चितच आपल्या देशाचं कल्याण आहे. आपण आज इथेच थांबूया. झालेली सेवा जगदंबेच्या चरणी समर्पित करू. सेवेला पूर्ण विराम. जय जगदंब, जय जगदंब. उद्या 9वी माळ पाहूया. जय जगदंब.